ही तांदळाच्या पिठाची कुरवडी आपण कशी बनवली ते पाहू। 1 वाटी शाबू तांदूळ आणि 4 वाट्या आपण साळीचे तांदूळ घेणार आहोत। हे रेशनचे तांदूळ आहेत। हे स्वच्छ निवडून गिरणीतून आपण दळून आणूया। हे पीठ चाळून वगैरे घेतलं। जेवढं पीठ असेल त्याच्या 2 पट पाणी घ्यायचं। माझं पातेलं अर्ध पीठ भरले तर मी अर्ध 2 वेळा पाणी उकळायला ठेवणार आहे। थोडं जास्ती ठेवायचं आणि ते जरा उकळल्यानंतर काढून ठेवायचं, का तर जुने तांदूळ असतील तर जास्त पाणी लागतं। पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले आणि आता हे पीठ आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। सतत ढवळत राहायचं, गाठी होत नाहीत काय नाहीत, सतत हलवत राहायचं। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पापडखार घालायचं असेल तर घालू शकताय, पण कुरवडी जरा थोडीशी लालसर पडते, त्यामुळे मी काय पापडखार घातलेला नाही आहे। बघा आता मिश्रण कसं थोडं घट्ट यायला लागलं, जसं घोटल तसं ते घट्ट येतं। बघा आता चांगलं शिजलेलं आहे, त्यामुळे मी आता हे झाकून ठेवून चांगली वाफ येऊ दिली। अशा कुरवड्या बनलेत। ह्या तयार कुरवड्या मी तुम्हाला जरा तळून दाखवते। अगदी छान कुरवड्या झालेत। तळल्यानंतर बघा भरपूर फुललेले आणि किती पांढरी शुभ्र कुरवडी झाले। नक्की करून पहा कुरवडी, चीक काढण्याचा त्रास नाही। अगदी तांदळाच्या पिठापासून बनते आणि फॅन खाली केल्या तरी चालतात, नंतर उन्हात घालायच्या। नक्की करून पहा।